गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका हा मच्छीमारीला देखील बसलेला आहे आणि या अनेक नौका ह्या रत्नागिरीच्या बंदरामध्ये उभ्या आहेत। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये। आपण जर पाहिले तर शेकडो मच्छीमारी नौका या मिरकरवाडा बंदरामध्ये उभ्या आहेत। त्याचबरोबर रत्नागिरीला जयगड असेल, नाटे असेल, हरणे असेल, या ठिकाणी देखील अनेक मच्छीमारी नौका ह्या सध्या किनाऱ्यावरती उभ्या आहेत। पुढचे 3 ते 4 दिवस रत्नागिरीला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे वाहतील। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जे आहे प्रशासनाने केलेले आहे। त्यामुळे अनेक नौका ह्या सध्या किनाऱ्यावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मच्छीमारीचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ह्या मच्छीमारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळजन्य परिस्थिती असल्यामुळं, त्याचबरोबर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यामुळं या मच्छीमारी नौका सध्या रत्नागिरीच्या बंदरामध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत पावसाचा फटका हा मच्छीमारीला देखील बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।